तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता जे पूर्ण बिघडलेलं आहे आणि हा जो ब्लाऊजची रुंदी आहे गळा रुंदी किंवा गळा जो आहे पुढचा खूप पसरट झालेला आहे। तर मला कालच एका ताईंची कमेंट आली होती की जर पुढचा गळा जो आहे खूप पसरट होतो आणि त्याच्यामुळे जे शोल्डर आहे तर ते पडते। तर आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा किंवा मेजरमेंट जे आहे आपल्याला कसं घ्यावं लागतं। तर हे ब्लाऊज जे आहे माझ्याकडे रिपेअरिंगसाठी आलं होतं आणि या ब्लाऊजचं जे आहे आपण मुंड्यामध्ये जे आहे थोडं टाईट होता ब्लाऊज, आपण हे लूज करून त्यांना व्यवस्थित करून दिलेलं आहे। आता हा प्रॉब्लेम आपल्याला होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आणि कोणतं आपल्याला मेजरमेंटची काळजी घ्यायची आहे जेणेकरून असा फिटिंगचा जो ब्लाऊज आहे बसू नये। आता पहिलं आपलं एक कारण आहे की गळ्याची रुंदी आपण जास्त घेतो आणि समजा एखादं छोट्या साईजचं ब्लाऊज असेल आणि त्याला जर आपण गळा रुंदी 2.25-2.5 इंच ठेवली असेल तरी हा प्रॉब्लेम होऊ शकतो। गळा रुंदी जर जास्त झाली आणि त्यांचं जर छातीचं पोर्शन एकदम कमी असेल तर गळा एका साईडला पडतो आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो। त्यामुळे आपला गळ्याची रुंदी आहे तर ती 28, 30, 32 आणि 34 साईजपर्यंत 2 इंच ठेवायची आहे। जर त्याच्यावरती गळ्याची रुंदी तुम्ही घेतला असाल तरीही आपले जे शोल्डर आहे तर ते पडू शकतात। आता शोल्डर पडण्याचं मेन कारण काय आहे, गळ्याची रुंदी तुमची जास्त होणं प्लस कमरेमध्ये जर ब्लाऊज लूज असेल तरी शोल्डर तुमचा पडतो, छातीमध्ये जर ब्लाऊज लूज असेल तरी जे शोल्डर आहे तर तो पडतो। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की ब्लाऊज घातल्यानंतर तो कमरेमध्ये लूज आहे का किंवा तो व्यवस्थित फिटिंग आहे का ते पण चेक केलं पाहिजे। कारण या क्लायंटचं कसं होतं, कमरेमध्ये भरपूर ब्लाऊज जो आहे लूज त्यांचा झाला होता त्यामुळे पण शोल्डर पडत होतं किंवा गळारुंदी पण त्यांची जास्त झाली होती त्यामुळे सुद्धा हे जे शोल्डर आहे तर ते पडत होतं। सो आपण ते व्यवस्थित रिपेअर त्यांचं करून दिलेलं आहे। नंतर इथे तुम्ही बघू शकता पुढच्या गळ्याची जी उंची आहे तर ती 6-6.5 पर्यंतच आपल्याला ठेवायची आहे। जर तुम्ही 28, 30, 32 साईजचं ब्लाऊज शिवत असाल तर 6 इंचापर्यंतच उंची ठेवा। जर त्याच्यापेक्षा जास्त ठेवला तर काय गळा जो आहे आपला डीप होऊन पडू शकतो। जर त्यांचं छातीचं पोर्शन जर कमी असेल तर छातीचं पोर्शन जर हेवी असेल तर ब्लाऊज जे आहे अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट बसतात, बट छातीचं जर पोर्शन कमी असेल तर त्यांना गळ्याची जी लेंथ आहे तर ती 6-6.5 पर्यंतच तुम्ही ठेवायची आहे। आता जसं की मी मगाशी सांगितलं की कमरेमध्ये ब्लाऊज लूज असल्यामुळे सुद्धा गळा जो आहे ती ब्रॉडनेस तुमची जास्त वाटू शकते किंवा जे शोल्डर आहे तर ते खाली पडू शकतं। सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ब्लाऊज घातल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला कमरेमध्ये एकदा ब्लाऊज चेक करायचा आहे। जर तुमचं शोल्डर पडत असेल तर कमरेमध्ये पहिल्यांदा ते चेक करायचं आहे की लूज आहे का, कारण भरपूर जणांच्या या गोष्टी लक्षात येत नाहीत। काही जणांना ते बरोबर आहे फिटिंग असं वाटतं पण कमरेमध्ये ब्लाऊज लूज असल्यामुळे शोल्डर पडतं आणि ते जे शोल्डरची टीप आहे तर ती पुढे सरकल्यासारखी दिसते। तर बऱ्याच जणांचा तोही प्रॉब्लेम असतो। सो तोही गोष्ट जी आहे तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आणि त्यानंतर आपले जे शोल्डरचं माप आपण किती शोल्डर घेतोय, किती साईजला किती शोल्डर घेतोय हे पण व्यवस्थित परफेक्ट माप आपल्याला पाहिजे। आता बघा आपला जो फिक्स चार्ट आहे तोही मी याच्या अगोदर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे। जसे की आपण 28, 30, 32, 34, 36 पर्यंत आपण काय करतो की जे शोल्डर आहे 5 इंच घेतो। तर कधी हेवी चेस्टला मी 36 साईजला 5.5 शोल्डरसुद्धा घेत असतो। बट तिथंपर्यंतच आपल्याला जे शोल्डरचं माप आहे 5 इंच ठेवायचं आहे आणि त्यानंतरचं जे माप आहे 38, 40, 42 तर या मापाला जे आहे आपलं शोल्डरचं माप अर्धा इंच वाढत जातं। सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जर छोटं माप असेल तर त्या हिशोबानेच आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे। जास्त जर घेतलं तरी हा प्रॉब्लेम जो आहे होऊ शकतो। आणि त्यानंतर हा आता गळ्याचा शेप बघा, गळ्याचा शेप देताना सुद्धा आपल्याला काही वेळेला आपण काय करतो थोडासा बाहेरून देतो, मी सुद्धा बाहेरून देतो, पण तो कधी ज्यावेळी चेस्ट जी आहे हेवी असेल आणि क्लायंटला जो आहे गळा थोडासा ब्रॉड हवा असेल तर, नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एकदम आतून असा जो शेप आहे गळ्याचा तर तो घ्यायचा आहे। जास्त बाहेरून आपल्याला नाही घ्यायचा, आतूनच शेप घ्यायचा आहे जेणेकरून त्यांना जो आहे गळा घातल्यानंतर एकदम जास्त असा पसरट वाटणार नाही। आता ज्यांना आवडतो त्यांना आपण बाहेरून शेप द्यायचा आहे कारण बऱ्याच जणांना पसरट गळा जो आहे तर तो सुद्धा खूप आवडतो। सो आपण अशा पद्धतीनं या गोष्टी ज्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। काही व्हिडिओमध्ये डाऊट असतील तर तेही तुम्हाला कमेंट करू शकता। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।